बघा, आपण जनरल सायन्स या चॅप्टर मध्ये सेकंड टर्म मधला जो पहिला चॅप्टर होता म्हणजे 10वा चॅप्टर, सेल अँड सेल ऑर्गनली, पेशी आणि पेशी अंगक, ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पेशी म्हणजे काय, म्हणजे सजीवसृष्टी जी आहे त्या सजीवसृष्टीतले वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, ते वनस्पती आणि प्राणी त्याचा लहानात लहान घटक कुठला असेल किंवा मूलभूत घटक जर कुठला असेल तर तो म्हणजे पेशी आहे. म्हणजे काय, की पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे असं म्हणलं जातं, किंवा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे पेशी. त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं बघा. समजा एखादी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगचा बिल्डिंग ब्लॉक काय असतो, वीट असतो. तसंच त्याच पद्धतीने एखादं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाचा लहानात लहान घटक जर कुठला सांगायचा असेल तर तो काय आहे, शब्द आहे. बरोबर आहे. तसंच आपल्या सजीवांचा जर विचार केला तर सजीवांमध्ये वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, तर वनस्पती आणि प्राण्यांचा लहानात लहान घटक हा पेशी असतो. म्हणजे वनस्पती किंवा प्राणी, किंवा आता आपण जर प्राण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये माणसाचा विचार केला तर मानवी शरीर किंवा मानव हा कशापासून बनलेला आहे, तर सगळ्यात सुरुवातीला त्याचा लहानात लहान घटक हा पेशी आहे. पेशी एकत्र आले की उती, म्हणजे सुरुवातीला सेल, सेल ग्रुप ऑफ सेल्स त्याला टिश्यू म्हणतात, म्हणजे उती. उती एकत्र आले की अवयव किंवा ज्याला इंद्रिय म्हणतात. इंद्रिय एकत्र येऊन इंद्रिय संस्था, आणि अनेक इंद्रिय संस्थांचे मिळून आपलं मानवी शरीर बनलेलं असतं. जसं उदाहरणार्थ आपण श्वसन संस्था ही एक इंद्रिय संस्था आहे, बरोबर आहे की नाही. आपल्या शरीरामध्ये असणारी श्वसन संस्था, श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे. मग ही उत्सर्जन संस्था असेल किंवा श्वसन संस्था असेल, ह्या श्वसन संस्था उत्सर्जन संस्था वेगवेगळ्या इंद्रियांपासून बनलेल्या आहेत, आणि इंद्रियांपासून बनून मग इंद्रिय संस्था झालेल्या आहेत. मग श्वसन संस्था असेल तर इंद्रिय कुठले येणार, नाक असेल किंवा फुफ्फुस असतील, श्वसन नलिका असेल, ही सगळे इंद्रिय आहेत. अशा वेगवेगळ्या इंद्रियांनी इंद्रिय संस्था बनलेल्या, मग अशा इंद्रिय संस्थांचं म्हणून मानवी शरीर बनलेलं आहे. म्हणजे मानवी शरीराचा लहानात लहान घटक कुठला असेल तर तो म्हणजे काय आहे, पेशी आहे किंवा सेल आहे. ठीक आहे. मग आपण पेशी आणि पेशी अंगक म्हणजे पेशीची रचना बघतोय. मग पेशीची रचना बघत असताना अगदी सुरुवातीला आपण पेशीची व्याख्या सांगितली होती. त्यानंतर वनस्पती आणि प्राणीचा आपण जर विचार करत असेल तर वनस्पतीमध्ये असणारी पेशी वनस्पती म्हणजे त्याला ती वेगळी वनस्पती पेशी, आणि प्राण्यांच्या मध्ये असणारी प्राणी पेशी. मग ह्या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये सुद्धा फरक कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये आपण मग कॉम्पोनंट्स ऑफ दी सेल बघत होतो. म्हणजे पेशीचे घटक कोणकोणते आहेत, पेशीमधले घटक कोणकोणते आहेत. तर आणखी एकदा मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतोय बा. सगळ्यांनी तुम्हाला स्लाइड दिसतात, स्क्रीन दिसते माझी, साईडला हो. स्क्रीन. हा, ओके, ठीक आहे. बघा, सेल अँड सेल ऑर्गनली हा घटक आपण सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ सेल, पेशी रचना, पेशीचे भाग आणि पेशी अंगक बघणार आहोत. सुरुवातीला मी सांगितलं होतं, सेल म्हणजे पेशीची व्याख्या रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे, म्हणजे बेसिक युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिव्हिंग थिंग्स. त्यानंतर पेशीचा शोध कुणी लावला होता, सगळ्यात पहिल्यांदा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानं 1665 मध्ये. त्यानं काय केलं होतं, स्वतःचा बनवलेला जो मायक्रोस्कोप होता, सूक्ष्मदर्शिका, कारण आपल्याला पेशी बघण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेची आवश्यकता आहे. सूक्ष्मदर्शिकेमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक संयुक्त आणि साधा, म्हणजेच कंपाऊंड आणि सिंपल मायक्रोस्कोप. तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी स्वतःचा बनवलेला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली पेशीचं पहिल्यांदा निरीक्षण केलं होतं. त्यासाठी त्यांनी कॉर्क प्लांट म्हणजे बुचाची वनस्पती, त्या बुचाच्या वनस्पतीचा अभ्यास केला होता, आणि त्याला त्या मधुभाषेचं जाळं जसं असतं त्या पद्धतीने रचना दिसली होती, आणि त्याला त्यानं सेल म्हणलं होतं. ते आपण बघितलं होतं. त्यानंतर बघा, आता इथे तुम्हाला सुरुवातीलाच मी तुम्हाला आकृती काढायला सांगितली होती. ठीक आहे. तर पुस्तकात तुम्हाला प्लांट सेल आणि अॅनिमल सेल हे दोन्ही दिलेले आहेत, आणि या प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये तुम्ही सामायिक घटक कुठले आहेत दोन्हींचं जर म्हणजे आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येते कोणकोणते भाग आहेत. त्या भागांची नावं सुद्धा तुम्ही ओळखली होती. जसं उदाहरणार्थ इथं आता मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका आहे, त्यानंतर हे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे किंवा गॉल्गी ॲपॅरेटस आहे, लायझोझोम्स आहे, सायटोप्लाझम आहे, सगळ्यात महत्वाचं न्यूक्लियस आहे म्हणजे केंद्रक आहे. मग सगळ्यात बाहेरचा जर आवरणाचा विचार केला तर सेल वॉल आहे, त्यानंतर सेल मेम्ब्रेन आहे म्हणजे पेशी भित्तिका आहे, त्यानंतर प्रदर्भ पटल किंवा पेशी आवरण आहे. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये काही फरक सुद्धा आहेत, त्या फरकांचा सुद्धा विचार आपण केला होता, आणि त्यासाठी तुम्हाला आकृती काढायला सांगितली होती आणि ही नावं तुम्हाला लिहायला सांगितली होती. ठीक आहे. तर आपण बघूया आता कंपोनंट
मग त्यामध्ये अॅनिमल सेल दिले आणि प्लांट सेल दिले, बरोबर आहे. मग कंपोनेंट्स मध्ये कोणकोणते कंपोनेंट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं, आकृतीवरनं तुम्ही सांगितले होते. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, प्लास्टिड्स, न्यूक्लियस, व्हॅक्यूल, गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया, असे हे वेगवेगळे कंपोनेंट्स आहेत किंवा पेशीचे भाग आहेत किंवा पेशीतले घटक आहेत, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणजे काय म्हणतो, पेशी आवरण म्हणतो, बरोबर. मराठीतले शब्द अर्थ सुद्धा बघा, सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी आवरण, त्यानंतर सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका, प्लास्टिड म्हणजे काय, लवके, त्यानंतर न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका, हे गॉल्गी कॉम्प्लेक्सला गॉल्गी कॉम्प्लेक्स असंच म्हणतात, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, तंतुकणिका. तर हे सगळे कंपोनेंट्स पेशींमध्ये असतात, मग ती वनस्पती असो किंवा प्राणी पेशी असो, फक्त काही ठिकाणी फरक आहे. तर हे फरक काय आहेत हे आपण चार्टच्या सहाय्याने बघणार आहोत, आणि त्याच्यानंतर हे जे प्रत्येक कंपोनेंट्स आहेत किंवा पेशीचे घटक आहेत, त्या पेशीच्या घटकाचा आपण प्रत्येकाचा डिटेल अभ्यास करणार आहोत. आता पहिल्यांदा सेल मेम्ब्रेन जर आपण बघितलं, आता सेल मेम्ब्रेन बघत असेल तर सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, जसं आपल्या घराभोवती आपण कुंपण घालतो, बरोबर आहे. तर घराभोवती आपलं जर स्वतःचं घर असेल किंवा बंगला असेल तर त्याच्या भोवती आपण कंपाऊंड करतो. तर ते कंपाऊंड कशासाठी असतं, त्याचा उद्देश काय असतो, की एखादं जनावर असेल किंवा एखादी व्यक्ती असेल ती गेट उघडून आपल्या परवानगीशिवाय आत येऊ नये, यासाठी ते कंपाऊंड घातलेलं असतं. त्याच पद्धतीनं पेशीमध्ये सुद्धा पेशीच्या भोवती आवरण असतं. जसं उदाहरणार्थ बघा, इथं तुम्हाला दिसते, बरोबर आहे. तर हे हे जे आहे आवरण, हे आवरण त्याला पेशी आवरण म्हणतात. म्हणजे सभोवतालचं जे काय आवरण आहे, पेशीच्या बाहेरच्या बाजूचं जे काय आवरण दिसतं त्याला पेशी आवरण किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतात. आता हे दोन्ही मध्ये, आता इथं जर आपण बघितलं तर हे प्लांट सेल आणि हे अॅनिमल सेल आहे. तर सेल मेम्ब्रेन दोन्ही मध्ये आहे, परंतु सेल मेम्ब्रेनच्या सुद्धा परत बाहेर एक तुम्हाला आवरण दिसतं, त्याला सेल वॉल म्हणतात. आता ते सेल वॉल कशामध्ये असतं, प्लांट सेल मध्ये असतं आणि अॅनिमल सेल मध्ये नसतं. आता तुम्हाला तो फरक सुद्धा परत लक्षात येईल बा, सेल मेम्ब्रेन दोन्ही मध्ये आहे, प्लांट सेल मध्ये सुद्धा आहे आणि अॅनिमल सेल मध्ये आहे. सेल वॉल मात्र कशामध्ये आहे सांगा फक्त, अॅनिमल सेल मध्ये आहे, प्रेझेंट आहे, आणि प्लांट सेल मध्ये ऍबसेंट आहे. बघा हे तुम्हाला दिसतंय बघा, आपण सेल वॉलचा विचार केला तर ही अॅनिमल सेल आहे, तर अॅनिमल सेल मध्ये सेल वॉल आहे, प्लांट सेल मध्ये सेल वॉल नाही आहे, हे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे प्लास्टिड्स. आता प्लास्टिड्स म्हणजे लवकर, ही अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट असतात. आता लवकर म्हणजे काय, की वनस्पतींना रंग कशामुळे असतो रे, वनस्पतींना रंग आहे, म्हणजे हिरवा रंग असेल, पानं त्याची हिरवी असतात, फळं असतील, त्या वनस्पतींना हिरवा रंग कशामुळे प्राप्त झालेला असतो, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्लास्टिड्समुळे, लवकांमुळे. मग ते अॅनिमल सेल मध्ये असतील का, नाही आहेत, तर प्लांट सेल मध्ये आहेत, म्हणून प्लांट सेल मध्ये प्रेझेंट आहेत आणि अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट आहेत. न्यूक्लियस, आता न्यूक्लियस हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कुठलीही पेशी असेल, सेल असेल तर केंद्रक हे असतंच, म्हणून न्यूक्लियस हे दोन्ही मध्ये प्रेझेंट आहे, अॅनिमल सेल मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे आणि प्लांट सेल मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. त्यानंतर व्हॅक्युअल, व्हॅक्युअल म्हणजे काय, व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका. आता व्हॅक्युअल कुठे आहे बघा, आपण अनेकदा बघूया, तुम्हाला दाखवतो चित्राशी आहे ना बघा, हे व्हॅक्युअल्स तुम्हाला दिसत आहेत, ह्या मोठे जे आहेत हे व्हॅक्युअल्स आहेत, बरोबर आहे, हे व्हॅक्युअल्स आहेत. आता व्हॅक्युअल्स सुद्धा कसे आहेत बघा, जर अॅनिमल सेल असतील तर मोठे आहेत, म्हणजे बघा तुम्हाला दिसतंय इथं, ह्या अॅनिमल सेल मध्ये व्हॅक्युअल्स मोठे दिसतात, आणि इथं प्लांट्स मध्ये सुद्धा व्हॅक्युअल्स आहेत, परंतु ते लहान आहेत. प्लांट सेल मध्ये काय आहेत, लहान आहेत. अजून पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा आपण बघूया, तर अॅनिमल सेल मध्ये आणि प्लांट सेल मध्ये व्हॅक्युअल्स दोन्ही ठिकाणी आहेत, फक्त त्याचा आकार लहान मोठा आहे. तर अॅनिमल सेल मध्ये व्हॅक्युअल्स मोठे आहेत आणि प्लांट सेल मध्ये लहान आहेत. त्यानंतर पुढे परत गॉल्गी कॉम्प्लेक्स, गॉल्गी कॉम्प्लेक्स दोन्हीमध्ये आहे का, बघा आणखी एकदा, बघा हे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, हे दोन्हींच्या मध्ये आहे, दोन्हींच्या मध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया हा सुद्धा, जसा न्यूक्लियस हा महत्वाचा घटक आहे पेशींमधला, तसं मायटोकॉन्ड्रिया सुद्धा महत्वाचा घटक आहे. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया ज्याला तंतुकणिका म्हणतात, त्याला पॉवर हाऊस ऑफ दी सेल म्हणतात. पॉवर हाऊस, पॉवर हाऊस म्हणजे काय, आपण एमएससीबी ला काय म्हणतात, एमएससीबी ला पॉवर हाऊस म्हणतात की नाही, की जिथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी मिळत असते, म्हणजे सगळ्या गावाला इलेक्ट्रिसिटी मिळत असते किंवा इलेक्ट्रिक एनर्जी, ऊर्जा मिळत असते. तसे ह्या सेल मध्ये कुठलेही काम करण्यासाठी जी ऊर्जेची आवश्यकता असते, ती ऊर्जेची गरज कोण भागवतं, मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. हे सुद्धा दोन्हींच्या मध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला इथे दिसेल बा, तंतुकणिका इथे दिसते, इथे दिसते, हे दोन्हींच्या मध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे.
हा फरक लक्षात आला तुम्हाला? प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये जे वेगळे कॉम्पोनंट्स आहेत, सेलचे कॉम्पोनंट्स आहेत, ते कसे दोन्हींच्या मध्ये आहेत काय, एखाद्यामध्ये ऍबसेंट आहे, आणि असेल तरी सुद्धा आकार कसा आहे हे आपण बघितलं. म्हणून मी तुम्हाला आकृती काढायला सांगितली होती. बघा आणखी एकदा चार्ट मी सांगतोय. सेल मेम्ब्रेन दोन्हींच्या मध्ये आहे, प्रेझेंट प्रेझेंट म्हणले आपण. सेल वॉल अॅनिमल सेल मध्ये असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. तुम्हाला ट्रू फॉल्स ला येऊ शकतो परीक्षेमध्ये. तर सेल वॉल हे कशामध्ये आहे? अॅनिमल सेल मध्ये फक्त प्रेझेंट असतं आणि प्लांट सेल मध्ये ऍबसेंट असतं. त्यानंतर प्लास्टिड्स अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट आहे, म्हणजे हरित लौक म्हणतात. हरित लौक मग प्राण्यांमध्ये असतात का रे? आपण ऐकले हरित लौक प्राण्यांमध्ये असतात का? नाही. तर हरित लौक ही वनस्पतींमध्ये असतात. म्हणून लौके जे असतात ते अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट आहेत आणि प्लांट सेल मध्ये प्रेझेंट आहेत. न्यूक्लियस दोन्हीमध्ये असतं, प्रेझेंट प्रेझेंट म्हणले म्हणून आपण. फॅक्च्युअल अॅनिमल सेल मध्ये प्रेझेंट आहे परंतु त्याची साईज लार्ज आहे. प्लांट सेल मध्ये सुद्धा असतं परंतु त्याची साईज कशी आहे? स्मॉल आहे. हे तुम्हाला प्रत्येकाचं डिटेल नंतर लक्षात येईल तुम्हाला. आता फक्त तात्पुरतं आपण बेसिक गोष्टी बघूया, त्याच्यातला फरक कसा आहे आकृतीवरनं. त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता इथे मराठीत परत बघा एकदा. पेशी पटल आहे, पेशी भित्तिका प्राणी पेशीमध्ये आहे, वनस्पती पेशीमध्ये नाही आहे. त्यानंतर लौके दोन्हीच्या मध्ये आहे म्हणलं होतं आपण. त्यानंतर प्लास्टिड्स म्हणजे सॉरी व्हॅक्युअल सुद्धा दोन्हीच्या मध्ये रिक्तिका आहे. गॉल्गी संकुल सुद्धा दोन्हीच्या मध्ये आहे आणि तंतुकणिका सुद्धा दोन्हीच्या मध्ये आहे. हे तुम्हाला चार्ट आहे. आता आकृतीवर्ण बघा. आकृतीवर्ण तुम्हाला लक्षात येते का बघा आणखी एकदा. प्लांट सेल आणि अॅनिमल सेल, ह्यातले अॅनिमल सेल कुठल्या बाजूचे आहे सांगा? अॅनिमल सेल कोणत्या बाजूचे आहे? कसं ओळखणार? आकाश सांग बरं, कसं ओळखणार? सेल वॉल बघून. हा राईट, सेल वॉल बघून. म्हणजे ही जी आहे ही अॅनिमल सेल आहे. बघा बरोबर आहे. हे तुम्हाला दिसतंय, हे सेल वॉल आहे म्हणजे हे पेशी भित्तिका आहे, म्हणजे हे अॅनिमल सेल आहे. आणि इथं फक्त सेल मेम्ब्रेन आहे म्हणजे काय आहे? प्लांट सेल आहे. बघा मगाचे घटक कोणकोणते ते अनेकदा बघा. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा, ह्या पेशीमध्ये पसरलेला सगळा जो द्रव दिसतोय हा तुम्हाला, हा रंग जो ह्या रंगात जे दिसते, म्हणजे थोडक्यात हे सगळं पाणी आहे समजा, आणि ह्या पाण्यामध्ये हे सगळे तरंगत आहेत हे कंपोनंट्स. मग हे जे पाण्यासारखा असणारा जो भाग असतो त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम म्हणतात. काय म्हणतात त्याला? सायटोप्लाझम. बरोबर. पेशीद्रव्य म्हणतात त्याला, पेशीद्रव्य. हे दोन्हींच्या मध्ये असतात. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, ज्याला मी आता म्हणलं पॉवर हाऊस ऑफ दी सेल, म्हणजे ऊर्जेचं केंद्र असतं. ती ऊर्जा निर्मिती करते पेशीतल्या सगळ्या घटकांना काम करण्यासाठी किंवा पेशीच्या आत असणारे सगळे कार्य चालण्यासाठी. ही ऊर्जा जी आवश्यक असते ती ऊर्जा कोण देतं? मायटोकॉन्ड्रिया देतं. तर हे दोन्हींच्या मध्ये. न्यूक्लियस सगळ्यात महत्वाचं आहे. इथे न्यूक्लियस दिसतात का? हे दोन्हींच्या मध्ये. इथं सुद्धा न्यूक्लियस आहे, इथं सुद्धा न्यूक्लियस आहे. त्यानंतर सेल वॉल जे आता मी सांगितलं हे अॅनिमल सेल मध्ये आहे, प्लांट सेल मध्ये नाही. त्यानंतर क्लोरोप्लास्ट म्हणजे प्लास्टिड्स, लौके, ज्याच्यामुळं वनस्पतीच्या पानांना वगैरे रंग येतो का नाही, ते हरित लौकांच्या मुळे. क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरित लौक. तर क्लोरोप्लास्ट हे प्लांट सेल मध्ये आहेत. त्यानंतर व्हॅक्युअल, बघा बरं आता इथे दिसते का तुम्हाला रिक्तिका? ही रिक्तिका किती मोठे आहे? म्हणजे अॅनिमल सेल मध्ये व्हॅक्युअल हे काय आहे? लार्ज साईज आहे, आणि प्लांट्स मध्ये व्हॅक्युअल्स हे स्मॉल साईज मध्ये. त्यानंतर हे रायबोझोम्स आहेत, हे दोन्ही मध्ये असतात. प्लांट सेल मध्ये सुद्धा असतात आणि अॅनिमल सेल मध्ये असतात. म्हणजे प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये तुम्हाला तर आकृतीवरून सुद्धा व्यवस्थित फरक समजला असेल. आणि त्याच्या आतले जे काही घटक आहेत, कंपोनंट्स ऑफ दी सेल, म्हणजे आपण आता पेशीची रचना, स्ट्रक्चर ऑफ सेल बघणार आहोत. तर पेशीची रचना बघत असताना हे सगळे कंपोनंट्स महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता पुढची स्लाइड बघूया. बघा, द ऑर्गनलीज म्हणजेच काय? पेशी अंगक. कंपोनंट्स किंवा घटक किंवा त्यालाच शब्द आणखी काय आहे? पेशी अंगक किंवा ऑर्गनलीज. कन्स्टिट्युएंट्स कॅरी आउट डिफरंट फंक्शन्स इन द सेल. आता एखादा कारखाना घेतला आपण किंवा एखादी फॅक्टरी घेतली, तर त्या फॅक्टरीमध्ये प्रत्येक घटकाचं काम वेगळं असतं की नाही? म्हणजे मशीन्स असतील तर त्या प्रत्येक मशीनचं काम वेगळं असतं. जे वर्कर्स असतात त्या वर्करचं सुद्धा काम वेगळं असतं. अगदी मॅनेजर पासून ते मालकापासून ते वर्कर पर्यंत प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते. इंजिनिअरिंगचं काम वेगळं असतं, वायरमन असतील तर वायरमनचं काम वेगळं असतं, वर्करचं काम वेगळं असतं. तसं ह्या पेशीमध्ये सुद्धा, मग ती वनस्पती पेशी असो किंवा प्राणी पेशी असो, त्याच्या आत जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचं काम वेगळं आहे. घटक म्हणजे कोणते घटक? जे आता आपण बघितलेत आतापर्यंत. सेल मेम्ब्रेन आहे, सेल वॉल आहे, सायटोप्लाझम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी ॲपॅरेटस आहे. बरोबर आहे. हे सगळे ऑर्गनलीज आहेत, पेशी अंगक किंवा घटक आहेत.
बघा आणखी एकदा, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर गोल्गी ॲपॅरेटस. सेल मेम्ब्रेन म्हणजेच काय, पेशी पटल. सेल वॉल म्हणजे काय, पेशी भित्तिका. सायटोप्लाझम म्हणजे काय, पेशी द्रव्य. आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. त्यानंतर गोल्गी ॲपॅरेटस म्हणजे काय, गोल्गी काय किंवा गोल्गी संकुल. अजून आहेत पुढं, याच्यात राहिलेत अजून, बरोबर आहे का. अजून आपण खाली बघणार आहोत कोणकोणते राहिलेत सांगा अजून ह्याच्यामध्ये. क्लोरोप्लास्ट राहिलं, व्हॅक्युअल्स राहिले, बरोबर आहे की नाही. तर पुढे बघा आणखी, बरोबर, प्लास्टिड्स, लवके आहेत, लायझोझोम्स, लयकारिका. बघा हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाही, हा एक एक्स्ट्रा घटक आहे, म्हणजे आहे पेशीमध्ये, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोन्हीमध्ये असतं. लायझोझोम्स, त्यानंतर न्यूक्लियस आहे, हे तर दोन्हीमध्ये असतं केंद्रक. व्हॅक्युअल सुद्धा दोन्हीमध्ये असतात. आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ज्याला आंतरद्राव्य जालिका असं म्हणतात, बरोबर. हे सगळे बघा आणखी एकदा 2 स्लाइड्स मध्ये मी दाखवलेत पेशी अंगक कोणकोणते आहेत बघा. बघा सेल मेम्ब्रेन आहे, बरोबर. घटक कोणकोणते आहेत किंवा सेल ऑर्गनलीज कोणकोणते आहेत लक्षात आलं. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपॅरेटस, प्लास्टिड, लायझोझोम्स, न्यूक्लियस, व्हॅक्युअल्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ह्यांचं वैशिष्ट्य काय सांगा, काय म्हणून काम करतात. उदाहरण कसं लक्षात ठेवायचं, एखाद्या कारखान्यामध्ये प्रत्येक घटकाचं काम जसं वेगळं असतं, तसं पेशीमध्ये सुद्धा काय आहे सांगा, सेलमध्ये सुद्धा ही जी काही सगळी पेशी अंगक आहेत, त्या प्रत्येक पेशी अंगकाचं काम हे वेगळं असतं. म्हणजे सेल वॉलचं काम वेगळं आहे, सेल मेम्ब्रेनचं काम वेगळं आहे, न्यूक्लियसचं काम वेगळं आहे, व्हॅक्युअल्सचं काम वेगळं आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम वेगळं आहे, प्लास्टिडचं काम वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक अंगकाचं काम हे वेगळं आहे. म्हणून वरती शब्द काय बा, कॉन्स्टिट्युएंट्स कॅरी आउट डिफरंट फंक्शन्स इन द सेल. म्हणजे ते कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय, त्यात सेलमध्ये असणारे समावेशित घटक, की ज्याचं प्रत्येकाचं काम वेगळं आहे, डिफरंट फंक्शन, प्रत्येकाचं कार्य हे वेगळं आहे. आता त्यातला आपण एक एक बघत जाऊया, बरोबर, एक एक घटक आपण बघत जाऊया. बघा त्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे सेल वॉल आहे. सेल वॉल म्हणजे काय मराठीत, सायली सांग. सांगितलं मगाशी, सेल वॉल म्हणजे काय. पेशी भित्तिका. बरोबर, पेशी भित्तिका. कशामध्ये असते आणि कशामध्ये नसते. अॅनिमल सेल मध्ये असते आणि प्लांट सेल मध्ये नसते. बरोबर, म्हणजे वनस्पतींमध्ये असणारे जे पेशी असतात त्यामध्ये सेल वॉल नसतं, आणि प्राणी पेशी जे असतात त्याच्यामध्ये सेल वॉल असतं. ठीक आहे. बघा तुम्हाला इथं पेशी भित्तिका अगदी आता व्यवस्थित समजेल बा, म्हणजे 3D आकृती तुम्हाला इथे दिसते. तर आतली जी काही दाखवलेली आहे ती आतलं काय आहे सांगा, सेल मेम्ब्रेन आहे. आणि बाहेरचं जे काही तुम्हाला आवरण दिसते ते काय आहे, पेशी भित्तिका. जाड दिसते की नाही, ती जाड आहे ती काय आहे, पेशी भित्तिका आहे. ठीक आहे. आता आपण ह्या सेल वॉलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय आहे ते बघूया. म्हणजे पहिल्यांदा त्याची रचना बघूया आणि त्यानंतर त्याचं कार्य काय. कारण आपण सांगितलंय की प्रत्येक सेल ऑर्गनलीचं सेलमध्ये वेगळं असं काम आहे, वैशिष्ट्यपूर्ण असं काम आहे. स्ट्रक्चर बघूया आपण. प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. काय म्हणलं इथं, प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड प्रोटीन. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड प्रोटीन. आफ्टरवर्ड्स polymers like lignin, sabrin, chitin are added in cell wall as per need. It is absent in animal cell. बघा बस सेल वॉल म्हटल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बघत असताना, प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड प्रोटीन. कशापासून बनले सांगा ते, सेल्युलोज आणि प्रथिन यांच्यापासून बनलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काही पॉलिमर्स असतात. कुठले, लिग्निन, सबरिन आणि क्युटिन आर ऍडेड इन सेल वॉल ऍज पर नीड. इट इज ऍबसेंट इन एनिमल सेल. सेल वॉल इज अन इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. म्हणजे लवचिक आणि घट्ट असं त्याच्या भोवती, पेशीभोवती असणारं एक आवरण आहे. बरोबर आहे. बघा रचना सांगत असताना आणखी एकदा, कारण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सेल वॉल कशापासून बनलेलं असतं.
सेल वॉल कशापासून बनलेलं असतं? इट इज मेड अप ऑफ, कशात महत्वाचे वाक्य कुठले येणार, कुठले शब्द? सेल्युलोज अँड प्रोटीन. and protein. कशापासून बनलेलं असतं? सेल्युलोज अँड प्रोटीन. त्यानंतर त्याच्यामध्ये पॉलिमर सारखे जे घटक असतात ते कुठले घटक आहेत सांगा? लिग्निन आहे, त्यानंतर सबरिन आहे, क्विटिन, हे त्यातले घटक आहेत. आणि ते लेअर कसलं लेअर आहे सांगा? इलॅस्टिक म्हणजे लवचिक, आणि स्ट्रॉंग कोट म्हणजे कव्हर आहे, त्याच्या भोवतीचं एक कव्हर आहे, घट्ट असं त्याच्या भोवतीचं एक कव्हर किंवा आवरण आहे. कशाच्या नंतर आहे ते? कशाच्या नंतर आहे सांगा? पेशी आवरणाच्या नंतर. आतनं पेशी आवरण आहे, परत सेल वॉल, बरोबर आहे, पेशी भित्तिका आहे. आणि कशामध्ये ऍबसेंट असतं हे? इट इज ऍबसेंट इन अॅनिमल सेल, म्हणजे प्लांट सेल मध्ये प्रेझेंट आहे आणि अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट आहे. ठीक आहे. फंक्शन्स काय आहेत बघा, अगदी फंक्शन सोपं लक्षात ठेवायचं. मगाशी मी घराभोवतीच्या कुंपणाचं उदाहरण सांगितलं. घराभोवतीच्या कुंपणाचं काय असतं उदाहरण, काय काम करतं ते? घराभोवती कुंपण का घालतो आपण? आपल्याला ओळखीची व्यक्ती किंवा आपल्याला माहित असलेली व्यक्ती त्यालाच आपण आत प्रवेश देतो. एखादं जनावर असेल किंवा एखादी व्यक्ती जी आपल्याला माहित नाही, ओळखीची नाहीये, त्याला आत घेतो का आपण? नाही. हे पेशी भित्तिका सुद्धा तसंच करते, की त्या पेशीच्या आत उपयोगी असणारे जे घटक आहेत ते उपयोगी असणाऱ्या घटकांना आत घेते बाहेरच्या पर्यावरणातून, आणि नको असणाऱ्या घटकांना बाहेर थांबवते. बघा, सबस्टन्सेस कॅन पास इन टू द सेल ऑर आउट ऑफ द सेल, म्हणजे पेशीच्या आत किंवा पेशीच्या बाहेर, बाहेर करण्याचं काम, म्हणजे पेशीच्या बाहेरून असणारे जे घटक आहेत जे उपयोगी आहेत ते आत घेणं, आणि पेशीच्या आत जे उपयोगी नाहीत ते घटक बाहेर टाकणं, हे काम कोण करतं? सेल वॉल. त्यानंतर गिव्ह स्ट्रेंथ टू द सेल, पेशीला स्ट्रॉंग बनवण्याचं किंवा स्ट्रेंथ, ताकद देण्याचं काम करतं. गिव्ह डेफिनेट शेप टू द सेल, पेशीचा निश्चित आकार तुम्हाला दिसतोय, पेशीचा निश्चित आकार त्याच्यामुळं प्राप्त होतो त्याला. त्यानंतर प्रोटेक्ट्स इनर पार्ट ऑफ द सेल, जसं घराचं कुंपण हे आतल्या लोकांचं संरक्षण करतं, तशी पेशी भित्तिका सुद्धा काय करते सांगा? पेशीच्या आतल्या सगळ्या घटकांचं संरक्षण करतं. म्हणजे आत न्यूक्लियस आहे, इतर जे कॉम्पोनंट्स आहेत त्या सगळ्या कॉम्पोनंटचं संरक्षण करण्याचं काम करतं. बघा आणखी एकदा, फंक्शन्स काय? सबस्टन्स कॅन पास इन टू द सेल ऑर आउट ऑफ द सेल थ्रू द सेल वॉल, म्हणजे पेशीच्या आत बाहेर जे घटकांची देवाणघेवाण होते ते देवाणघेवाण करण्याचं काम सेल वॉल करतं. गिव्ह स्ट्रेंथ टू द सेल, पेशीला ताकद देण्याचं काम करतं. पेशीचा आकार हा ठरवण्याचं काम सुद्धा पेशी भित्तिका ठरते. आणि प्रोटेक्ट्स इनर पार्ट ऑफ दी सेल. बघा मराठीत बघा, पेशी भित्तिका शैवाल, कवक व वनस्पती पेशीभोवती आढळते. म्हणजे वनस्पती पेशींच्या मध्येच पेशी भित्तिका असते, प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. इथं म्हणले बा आपण स्ट्रॉंग अँड इलॅस्टिक लेअर, बरोबर आहे की नाही? मजबूत व लवचिक आवरण किंवा मेम्ब्रेन आहे ते. पेशी भित्तिका कशापासून बनलेले आहे? सेल्युलोज व प्रोटीन पासून बनलेले आहे. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड प्रोटीन. त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले घटक असतात आवश्यकतेनुसार? लिग्निन, सुबेरिन, क्विटिन असे भूवारिक ज्याला पॉलिमर्स म्हणतात ते पेशी भित्तिकेत तयार होतात. त्यानंतर ह्याचे फंक्शन्स जे आता मी सांगितलं, सगळ्यात महत्वाचं स्ट्रेंथ टू द सेल किंवा पेशीला आधार देणं, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं रक्षण करणं, ही पेशी भित्तिकेची कार्य आहे. म्हणजे इथं अगदी डिटेल बघितलेत आपण. सबस्टन्स कॅन पास इन टू द सेल ऑर आउट ऑफ द सेल थ्रू द सेल वॉल, म्हणजे काय? पेशीच्या आतले घटक असतील जे उपयोगी नसतील त्यांना बाहेर टाकणं, आणि पेशीच्या आत जे बाहेर आहेत पाणी, ऑक्सिजन इत्यादी जे घटक उपयोगी आहेत ते आत घेणं, म्हणजे घटकांची देवाणघेवाण करणं, उपयोगी घटक किंवा अनावश्यक घटक किंवा ह्या घटकांची देवाणघेवाण करणं काम सेल वॉल करतं. त्यानंतर गिव्ह स्ट्रेंथ टू द सेल, पेशीला आधार देण्याचं किंवा ताकद देण्याचं काम. निश्चित आकार देतं, डिफिनेट शेप टू द सेल, प्रोटेक्ट्स इनर पार्ट ऑफ दी सेल, म्हणजे आतल्या घटकांचं संरक्षण करण्याचं काम पेशी भित्तिका करते. असं आवरण आहे. पेशी भित्तिका प्राणी पेशींमध्ये नसते. पेशी भित्तिका ही सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात. काही कालावधीनंतर आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके ही पेशी भित्तिकेत तयार होत असतात. या पेशी भित्तिकेचे मुख्य कार्य म्हणजे पेशीला आधार देणे, पेशीत जाणारे जे अतिरिक्त पाणी आहे ते अडवणे व पेशीचे रक्षण करणे.
अशा प्रकारे पेशीभित्तिका हा पेशीतील महत्वाचा भाग आहे. आता आपण प्रद्रव्य पटलाविषयी माहिती अभ्यासूया. प्रद्रव्य पटल म्हणजेच पेशी पटल. प्रद्रव्य पटल हे प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. प्रद्रव्य पटल हे मेद आणि प्रथिनांचे बनलेले असते. प्रद्रव्य पटलातील बाहेरील 2 थर हे मेदाचे असतात, तर आतील थर हा प्रथिनांचा असतो. प्रद्रव्य पटल हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्फुरिल मेदाच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना दिसून येते. प्रद्रव्य पटल हे काही पदार्थांना ये जा करू देते, तर काही पदार्थांना थांबवून ठेवते. म्हणून प्रद्रव्य पटलाला निवडक्षम पारपटल असं म्हणतात. याच गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ हे पेशीबाहेर पडतात. हे सर्व प्रद्रव्य पटलामुळेच घडून येते. पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. यास समस्थिती म्हणतात. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवलेले प्रद्रव्य पटल हे मेद व प्रथिनांचे बनलेले असते. त्यातील बाहेरील 2 थर मेदांचे तर आतील थर प्रथिनांचे असतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेटची साखळी दिसून येते. त्यामुळे प्रद्रव्य पटलाचे काम व्यवस्थितपणे पार पडते. बरं, आता तुम्ही मला सांगा, पेशीमधला पदार्थाचा प्रवास कसा चालतो? पेशीतला पदार्थाचा प्रवास हा विसरण आणि परासरण या प्रक्रियांनी चालतो. अगदी बरोबर. निरनिराळ्या पदार्थांचा प्रवास हा पेशीमध्ये विसरण व परासरण या प्रक्रियांनी होतो. विसरण म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांसारखे लहान रेणू पेशींमध्ये घेणे व पेशीबाहेर जाणे. आणि परासरण क्रिया म्हणजे जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जाणारा पाण्याचा प्रवास होय. विसरण व परासरण या क्रियेमुळे पदार्थ हे आत बाहेर सरकू शकतात. अशा प्रकारे आपण विसरण व परासरण या क्रियेविषयी माहिती अभ्यासली. सांगा, पेशीचे अंग कोणकोणते आहेत? सेल ऑर्गेनेल, हा, सेल ऑर्गनली कोण कोण आहेत? कोणते आहेत? व्हॅक्युओल, सायटोप्लाझ्म, मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. न्यूक्लियस. हा, आता मग त्यातलं पहिलं आपण जे सेल वॉल बघितलं, त्या सेल वॉल बद्दल थोडी माहिती सांगा बरं. कशात असतं, कशात नसतं? सेल वॉल ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल. राईट. अँड ऍबसेंट इन ॲनिमल सेल. त्याचं फंक्शन काय महत्वाचं सांग. आकार निश्चित करणं, पेशीचा आकार निश्चित करणं, त्याला ताकद देण्याचं काम सेल वॉल करते. ठीक आहे, ओके. आता थांबूया आपण इथं आणि तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय मी, आणि पुढच्या शनिवारी मग परत आपला इथून पुढे तास होईल. ठीक आहे.